गेले कित्येक दिवस जसं आता परशुराम दादा म्हणत होते रणरागिणीसारखी लढली, पण लढताना त्याच्या पाठीमागे माझं समाजकार्यच होतं आणि समाजकार्यासाठीच लढत होते आणि इथून पुढेही समाजकार्यासाठीच लढणार आहे. लिंबोणी जिल्हा परिषद गटातला प्रचंड मोठा वादळ उभा करणारा मित्रताई सचिन मोठे इंतजारकडे झाले. हनुमंत मोठे, डॉक्टर सचिन मोठे यांचे हातवंद उपस्थित झालेल्या त्यांचं हार्दिक स्वागत आहे. एका समाजसेवेसाठी झटत असणारे रणरागिणी आटपाडीची वागी झालेल्या या गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण देण्याचं काम करतात. गोरगरिबांना दवाखान्यात मोफत सुविधा देण्याचं काम सत्य फाउंडेशनच्या माध्यमातून करतात. विद्यार्थी हात वरती करा, एकदा टाळ्या तर करा, सगळ्यांनी टाळ्या तर करा. डॉक्टर सचिन मोठे साहेब IAS अधिकारी यांचे बंधू हनुमंत मोठे आलेले आहेत. खऱ्या अर्थाने कुटुंब विभूतवाडीतला मेंढपाळ बांधवातला एक पोरगा शिकला, डॉक्टर आणि आयुक्त झाले मुंबईचे आणि ह्या त्यांच्या सौभाग्यवती सातारा जिल्ह्यात खटा तालुक्यातल्या गारेवाडीतल्या विद्या विभूषित असणाऱ्या आणि सर्वसामान्यांसाठी रस्त्यावरचा लढा निर्भीडपणे वागीन लढते. आज समाधान कोळेकर इंजिनियर एक साहित्यिक छोटीशी फिल्म करून आरेवाडीचा लौकिक आणि भक्तीचा सागर जगाच्या कानाकोपऱ्यात नेणाऱ्या तरुणाच्या पंखामध्ये आशीर्वादाचं बळ हा समाजात एकाकी लढाई देतोय, झटतोय, त्याला ताकद देण्याचं काम विद्याताई मोठे यांनी केलेलं आहे. हे चाणक्यपणा त्या समाजामधला ओळखलं आणि आज एका निमंत्रणाला मान देत या ऐतिहासिक मैदानासाठी उपस्थित झालेला आहे. त्यांचा सन्मान इथं मानाचा फेटा बांधून होतं. मी त्यांना विनंती करतो आपण मुख्य नाव सांगा. सुदर्शन आकारा मालदार कोळे, गौरव बेरा पांडगाव, नानासाहेब सगळे कुस्ती केंद्र कवठे माता सौभाग्यवती राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या प्रतिमेचं पूजन इथं होतं. रणजित माणिक दादा कुंभारी कुस्तीवेदक शेंडगे सर देवाने संग लागल्या कुस्ती बाबा. इंद्रजीत मंडले चुनोनी वस्ता दगडूदादा चौऱ्यांचा बदल चैतन्य दादा खवासबा हजारे फिरवत आहेत. जोड पाहिजे ज्या रमेश पुजारीने 2000 सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागते तेव्हा ती 40 कॅरेटचं सोनं होतं. पाचशेतली हंबीराव लोंढे मामा इथं सुरेश खांडेकर कुंभारे आणि विघ्नेश पारेकर आरेवाडी इरोड कुंभारी अशी कुस्ती लागली. अजून 2 कुस्त्या सोडा, 2 कुस्त्या सोडा. चैतन 2 कुस्त्या सोडा, 2 पंच द्या. माळापा 2 कुस्त्या सोडा, 2 पंच द्या. या समयाला मेजर प्रकाश पाटील नागस 105 या समयाला उपस्थित आहेत. बाळासाहेब शेटे उपस्थित आहेत. नारळ व्यापारी मेजर भाऊसाहेब मलमे उपस्थित आहेत. मध्ये विजय झालेला गिस्साचे तसे अनेक प्रकार आहेत. पुट्टी गिस्सा, फोडदार गिस्सा, पायी गिस्सा, पलवान. जयंती निमित्त मी अभिवादन करते. आज आरेवाडी बनामध्ये समाधान कोळेकर यांनी फक्त एक अपेक्षा व्यक्त केली होती की ताई आम्ही युवा पिढीला एक चांगलं मार्गदर्शन मिळावं खेळाच्या स्वरूपात. त्यांना आम्हाला एक स्टेज तयार करून द्यायचं आहे आणि त्यासाठी आम्ही एक कुस्तीचं मैदान घेत आहोत. आणि त्यांच्या एका शब्दाखातर आम्ही त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती त्या अपेक्षेप्रमाणे आज इथे मैदान भरवलं गेलं आहे. खरं तर समाधान तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण
तुमच्यातले लपलेले वेगवेगळ्या क्षेत्रातले गुण आमच्या समोर आता यायला लागलेले आहेत. गेल्याच वर्षी आरेवाडीच्या यात्रेच्या दरम्यान तुमचं पुस्तकाचं प्रकाशन केलं गेलं. त्याच्या आधी तुमच्या गाण्यांचं प्रकाशन केलं गेलं. त्याच्यानंतर व्हिडिओज असतील, तुमच्या छोट्या छोट्या ऑडिओज असतील, त्याच्या सगळ्याचं प्रकाशन केलं गेलं. आणि आज अजून एक नवीन चेहरा तुमचा आमच्या समोर आलेला आहे. आणि नवीन युवा पिढीला तुम्ही एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. आणि तुमच्या डोक्यात येणाऱ्या कल्पना ह्या नक्कीच वेगळ्या असतात. त्याचा आता मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण आता आम्ही समोर पाहत आहोत. तुम्ही आम्हाला इथे बोलावलात, आदर सत्कार केलात आणि असं नेहमीच करत असता. त्याच्यासाठी तुमचे मी आभार मानते. गेले कित्येक दिवस जसं आता परशुराम दादा म्हणत होते, रणरागिणीसारखी लढली, पण लढताना त्याच्या पाठीमागे माझं समाजकार्यच होतं आणि समाजकार्यासाठीच लढत होते आणि इथून पुढेही समाजकार्यासाठीच लढणार आहे. माझा प्लॅटफॉर्म वेगळा असेल, माझं स्टेज वेगळा असेल, पण प्रत्येक वेळी माझ्या समाजाच्या हिताचाच विचार केला जाईल. आणि त्याच्यासाठी मला कोणत्याही क्षणाला, कोणत्याही वेळेला, कुठल्याही जागी जावं लागलं तिथे मी जाईन नक्कीच. आणि समाधान भाऊ, तुम्हाला अजून एकदा सांगते, फक्त तुम्ही मुलांचीच असं नाही पण मुलींचीही इथे कुस्ती भरवण्याचं आगळं वेगळं नियोजन केलेलं आहे. त्यासाठी तुमचे आम्हा पूर्ण महिलांच्या वतीनं पण मी आभार मानते. इथे असाच वेगळा प्रोग्राम करत राहा तुम्ही. येणाऱ्या काळामध्ये खरं तर काळाची गरज आहे. ह्या मुलांना बळ देण्याची गरज आहे. ह्या मुलांना एक चांगलं प्लॅटफॉर्म करून देण्याची गरज आहे आणि ते तुम्ही करत आहात. असंच काम तुमच्या हातून घडत राहो, विनोबाचरणी मी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. या कोटी जय मल्हार. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.